अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। आज आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झालेत। आता 25 जून 1975 या दिवशी हा म्हणजे काळा दिवसच होता खरं म्हणजे। इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली, अनेक निरपराध लोकांना जेलमध्ये टाकलं, 2-2 वर्ष त्यांना कारावास भोगावा लागला आणि खरं म्हणजे अन्याय होता। लोकशाहीच्या विरोधामध्ये लोकशाही दडपण्याचा हा एक कार्यक्रम होता, पत्रकारितेची गळचिपी करणारा हा एक कार्यक्रम होता आणि लोकांच्या स्वातंत्र्यावर हा घाला घालणाराच एक त्या दिवशी निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आणि अनेक जण त्यावेळेला याला विरोध करत जेलमध्ये गेलेत आणि याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आणि म्हणून या सगळ्या स्वातंत्र्याच्या मी म्हणेल की या लोकशाही वाचवण्याच्या लढ्यामध्ये जेही सगळे त्यावेळेचे कार्यकर्ते जेलमध्ये गेलेत, त्यांना कारावास भोगावा लागला, त्यांचा सत्कार आज आम्ही राज्यभर देशभर या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि म्हणून आज मुख्यमंत्री स्वतः मुंबईला आहेत, ते कार्यक्रम घेत आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करून त्यांना सर्टिफिकेट आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा जळगाव जिल्ह्याचा कार्यक्रम होता। आणीबाणीवरून जे मनसेचे नेते प्रकाश महाजन ते असं म्हटलंय की भाजप ज्या दिवशी जे भाजपने अजित पवारांसोबत ज्या दिवशी सत्ता स्थापन केली, पण आता हा विषय उन्हावू द्या ना पूर्ण। तुम्ही भाषणामध्ये एक वक्तव्य केलेलं आहे की मंत्री झालं या लोकांनी त्या काळात जे काही काम केलं बरोबर आहे। ही लोकशाही वाचली असती, त्यावेळेला जर हुकुमशाही आली असती तर आज हे दिवस नसतेच। त्यावेळी काँग्रेसच्या सरकारने लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला, पत्रकारितेची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला। तर त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी आवाज उठवला, माननीय अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला होते आणि म्हणजे हे सगळे नानाजी देशमुख असेल अनेक मोठी लोक होती। विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याला मोठा विरोध केलेला होता आणि त्यांचा आवाज दडपण्यासाठी या ठिकाणी इंदिराजींनी हा निर्णय घेतला। हे 4 शब्द होते, आणीबाणी लागू करण्यात येत आहे, पण खरं म्हणजे हा आघात होता देशावर, आघात होता या देशाच्या लोकशाहीवर, व्यक्ती स्वातंत्र्यावर हा आघात होता आणि याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आणि खरं त्यावेळेला जर हा आवाज उठवला गेला नसता तर आज लोकशाही असती की नाही हाही प्रश्न आहे। आणि म्हणून त्यावेळेला इंदिराजींनी पूर्ण प्रयत्न केला होता सगळ्यांचा आवाज दडपण्याचा। आज लोकशाही देशामध्ये जिवंत आहेत। आपण बघतायत 11 वर्षापासून माननीय मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहेत आणि किती विकास देशाचा किती झपाट्याने या ठिकाणी होतोय। सगळ्याच गोष्टीमध्ये आम्ही आता किती पुढे चाललेलो आहोत। बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं असं संजय राऊत म्हणतायत। बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलंय असं राऊत म्हणतायत। देशामध्ये घोषित आणीबाणी जाहीर आहे, त्याचं काय करायचं असं ते बोलतायत। कुठे गोष्टी त्यांच्यासाठी असेल, आता लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे म्हणून त्यांना आणीबाणी दिसते। आज सर्वदूर आपण बघा, स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाला देशभरामध्ये मिळालेलं आहे, राज्यभरामध्ये त्यांचा सफाया झालेला आहे आणि म्हणून त्यांना ती आणीबाणी वाटते। त्यांना ती आणीबाणी वाटत असेल। आता ज्याची जी वैयक्तिक मतं आहेत, कोणाला काय वाटतं कोणाला काय वाटत नाही, सोनियाजींना काय वाटतं, शरद पवार साहेबांना काय वाटतं, उद्धव ठाकरेंना काय वाटतं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। परंतु त्यावेळेला हा निर्णय त्यांनी लादला आणि त्यानंतर मात्र लोकांनीच उठाव केला आणि त्यांची सत्ता उलटून टाकलेली होती। त्यांनी म्हटलं की ज्या दिवशी भाजपने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली, मी पण तुरुंगवास भोगला होता, मात्र मी तो सन्मान निधी नाकारला। मला काही फार या विषयावर बोलावं वाटत नाही प्रकाश महाजन। अजित पवारांवर शिंदेच्या मंत्र्यांनी नाराज हां निवडणुकांचा विषय तुम्ही आता केला। राजूमामांच्या एका विधानामुळे सध्या महायुतीमध्ये वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। महापालिकेची जागा वाटपाची प्रोसेस असेल ती 57 नगरसेवकांच्या पुढे जाईल, त्यामुळे शिंदे गट असेल, तुमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी कुठला कुठे जळगाव महानगरपालिका 57च्या 57 जागा भाजप लढणार। मला वाटतं आमच्यामध्ये कुठेही वाद नाही। काल मी स्वतः रात्री 11, 11:30, 12पर्यंत आमच्या पक्षाच्या मीटिंगला होतो। 6 लोक आमचे नेते होते। त्याच्यापूर्वी महायुतीची बैठक झाली, माननीय चव्हाण साहेब आमचे, माननीय बावनकुळे साहेब त्या बैठकीला हजर होते, तिन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी हजर होते। आमच्यामध्ये कुठेही ताणतणाव नाही। अजून जागा वाटपाचा निकष ठरलेला नाही, पण साहजिक आहे ज्या ठिकाणी आमच्या सिटिंग जागा होत्या, ज्या आम्ही निवडून आलेलो होतो चिन्हावर, त्या आमच्या आहेत। आणि म्हणून हाही प्रश्न जरा अधिक काही गुंतागुंत होत असेल
किंवा काही अडचण असेल तर बोलून चर्चा करून यावर तोडगा निघू शकतो, मार्ग निघू शकतो. पण आम्ही महायुतीत लढणार आहोत. एकनाथराव खडसे म्हणतात की गिरीश महाजन माझा कार्यकर्ता होता. कोण? साधा कार्यकर्ता होता. हो, बरोबर आहे. मी साधा कार्यकर्ताच होतो. मी संघाचा लहानपणापासून स्वयंसेवक आहे. खडसे साहेबांना म्हणा मी बाल स्वयंसेवक होतो. मी गल्लीपासून अगदी वार्डापासून भाजी युमोचा मी कार्यकर्ता होतो. नंतर शहराचा झालो, नंतर तालुक्याचा झालो, नंतर जिल्ह्याचा झालो, नंतर राज्याचा झालो. हे 90 साली आलेत. मी शाळेत होतो तेव्हापासून शाखेत जात होतो. त्यांना माहीत असेल, त्यांना माहीत असेल. नाही, मी असं म्हणणार नाही. त्यांना मी नेताच म्हणेल. मी त्याच्याबद्दल कुठे डिनाय करत नाही. या कार्यक्रमाला येणार होते कोण? नातावळ. काय माहीत. पण त्यांचा प्रवेश का तुम्ही थांबवला? ते कार्यक्रमाला येणार होते, मला जिल्हाधिकारी म्हणाले होते. पण त्यापूर्वी ते ज्या पक्षामध्ये आहेत, शरद पवार साहेब आणीबाणीचं समर्थन करतात, शरद पवार साहेब संघाला विरोध करतात. हे त्यांनी स्पष्ट करावं ना की त्यांच्या नेत्याची भूमिका काय आहे. आणीबाणीला त्या ठिकाणी ते समर्थन देत आहेत. सांगा तुम्ही, संघाला विरोध करतायत, मग तुमची भूमिका काय आहे? तुमच्या नेत्याची तुमची भूमिका स्पष्ट करा. त्यांनी सांगितलं पाहिजे ना. ते परवाही कार्यक्रमाला होते, तो RSSचा कार्यक्रम होता. त्यांनी सांगितलं मी RSSच्या कार्यक्रमाला आलो. आज याला ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे नेतेच आम्हाला विरोध करतात, कडाडून विरोध करतात, तीव्र विरोध करतात. मग यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. हो, अजित पवारांवर शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार जे आहेत त्यांच्यावर शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. एकनाथ शिंदेने म्हटलं की अजित पवारांचा इथं जो निधी जमा झालेला आहे 14,000 कोटींचा, त्यावर लक्ष राहू द्या असं शिंदेने त्यांच्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे. त्यावरून कुठेतरी नाराजी पाहायला मिळते. कुठेही नाराजी नाही. काल सगळ्यांची बैठक झाली. मी स्वतः बैठकीला होतो. सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. कुठेही नाराजी नाही. मला वाटतं फक्त मीडियामध्ये जी नाराजी दिसते काही कुरबुर थोडीफार असते आणि ती नेहमीच असते. पक्षातही असते, मित्र पक्षामध्येही असते. पण निश्चित आमच्यामध्ये सगळं एकमत आहे आणि एकमताने आम्ही सगळ्या पुढच्या निवडणुका लढणार आहोत. निश्चित आमच्या नेत्याने जाहीर केलेलं आहे. आम्ही सांगतोय की आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढणार आहोत. फार काही ठिकाणी फारच काही तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्व लढत होऊ शकते. पण आमचा सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुतीत निवडणुका लढवणार आहोत. पहिलगाममध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये जे दहशतवादीचं स्केच बनवलं आहे ते NIAने सांगितले की ते चुकीचं आहे. तिघे जे दहशतवादी आहे ते NIAने स्पष्ट केले की ते चुकीचे आहे. मला या संदर्भामध्ये चांदीचे ताट त्या ठिकाणी दिले गेले. चांदीच्या थालीमध्ये जेवण त्या ठिकाणी 5,000 रुपये रोजाप्रमाणे या ठिकाणी बिल लावण्यात आलेलं आहे. नाही, मी कार्यक्रमाला नव्हतो त्यामुळे मला काही माहिती नाही. आता पण आपणच सांगतात, मी माहिती घेतो. तुम्ही केलेला आहे तोच आरोप विरोधकही तुमच्यावर करतायत की लोकशाही अस्तित्वात नाही, हुकुमशाही आहे मोदी काळात. ह्या विरोधक आरोप करतायत. या आरोपाकडे तुम्ही कसं बघता? विरोधकांचा सगळा सुपडा साफ झालेला आहे. लोकांनी त्यांना स्पष्ट नाकारलेलं आहे. आज कुठेही त्यांचं अस्तित्व दिसत नाही आहे. आपण बघितलं असेल विधानसभेमध्ये असा निर्णय, ऐतिहासिक निर्णय यावेळेला लोकांनी दिला, जनतेने दिला, मतदारांनी दिलेला आहे. हे काय हुकुमशाही आहे का? हुकुमशाही कशाला म्हणतात? 1975मध्ये ज्या वेळेला जून महिन्यामध्ये या ठिकाणी इंदिराजींनी आमच्यावर लादली होती, त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने आमच्यावर लादली होती. अनेक लोकांना त्यांनी रातोरात उचलून जेलमध्ये टाकलं. अनेक लोकांना सक्त मजुरीची शिक्षा दिली. त्याला आणीबाणी म्हणतात. आज कुठे आणीबाणी आहे? आज तुम्हाला लोकांनी नाकारलं, तुम्हाला मतं दिली नाही आणि म्हणून तुम्हाला आणीबाणी दिसते. म्हणजे मला वाटतं हास्यास्पद विधान या ठिकाणी विरोधी पक्ष करतोय. त्यांना अजूनही संधी आहे. त्यांनी निवडणुका समोर आहेत, महापालिकेच्या आहेत, नगरपालिकेच्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. यामध्ये त्यांनी समोर यावं. इथे काही कोणाची गळचेपी केली नाही, कोणाला निवडणुका लढवा म्हणून काही ते सक्ती नाही आहे, असं नाही आहे. मला वाटतं फक्त विरोधकच म्हणतायत, 4 बोटावर मोठ्या इतके लोकांना आणीबाणी वाटते. पण सगळं देश म्हणतोय की या देशामध्ये, देशवासीय म्हणतात की या देशामध्ये लोकशाही आहे. हो, सत्ता मिळवण्यासाठी